दसरा हा सण ऑल इंडियामध्ये सकाळीच साजरा करतात, पण आमच्याकडे उलट आहे. आम्ही दसऱ्याच्या दिवशी सर्व पूजा संध्याकाळी करतो. ते का आहे मी पुढे सांगेलच. दसऱ्याच्या निमित्त मंदिरावर कार्यक्रम असतो, म्हणून मग छान साडी वेअर केली आणि माहीने पण घागरा घातला होता. माहीचं आणि राहीचं तिच्या मावशीने आवरलं होतं. मग आवरून झाल्यावर सर्वजण मंदिरावर गेलो आणि जाता जाता गुळ घेऊन गेलो. आणि आज मंदिरावर गुळ आणि खोबऱ्याचा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम असतो आणि घटस्थापनेच्या दिवसापासून ते आज गुळ वाटपाच्या कार्यक्रमापर्यंत आम्हाला गुळ सुद्धा नसतो खायचा. आजच्या दिवशी हा प्रसाद खाऊनच मग त्यानंतर गुळ खायचा असतो. आणि दसरा संध्याकाळी करण्याचं कारण पण हेच आहे की देवीचा कार्यक्रम झाल्याशिवाय काहीच नाही करायचं. अगदी घराला हार व रांगोळी काढण्यापासून ते पूजन करेपर्यंत सगळं देवीच्या कार्यक्रमानंतरच. तिथून आल्यावर मग पूजन वगैरे केलं आणि जसं की तुम्हाला माहीतच आहे की माझी आणि माहीची तब्येत खराब आहे, म्हणून मी थोड्या दिवसाचा रेस्ट घेते. थोडे दिवस ब्लॉग नाही टाकायला जमणार मला. आणि हे मी त्या लोकांना सांगते जे रोज न चुकता माझे ब्लॉग्स आवडीने बघतात. एखाद्या दिवशी माझा ब्लॉग नाही आला तर मला मेसेज करतात की आज ब्लॉग का नाही टाकला, तर प्लीज थोडं समजून घ्या. आणि आज माझी बहीण आणि माहीची लाडकी मावशी सुद्धा घरी गेली, कारण उद्यापासून त्यांचे पेपर सुरू होणार होते. चला मग भेटू लवकरच. जय माता दी.